परंतु जे उच्च वर्णीय यहुदी होते त्यांचा राग आणि ईर्ष्या आणि कपट त्यांच्या मनामध्ये वाढू लागला. येशूला कसं मारायचं याविषयी त्यांच्यामध्ये तो राग असा उफाळून वाढत होता. आणि आज त्यांना चांगलं कारण सापडलेलं आहे. आणि एका बाजूला सर्वसाधारण यहुदी त्याला राजा बनवून पाहत आहेत, दुसऱ्या बाजूला हे अधिकारी, हे पुढारी, हे धर्मशास्त्र शिकवणारे, हे उच्च वर्णीय, उच्च शिक्षित जे धर्माचे ठेकेदार आहेत, हे येशूविषयी क्रोध आणि राग करत आहेत. कारस्थानं योजत आहे, कसं ह्याला पकडायचं हे ते शोधत आहेत. अशा संमिश्र म्हणजे अशा मिक्स परिस्थितीमध्ये येशूची तिथे एंट्री होत आहे. सुमारे 1.5 मैला यरुशलेम पासून 1.5 मैलावर बेथानी आणि बेथफगे येथून ख्रिस्त गाढवाच्या शिखरावर बसून जैतुनाच्या डोंगरापासून यरुशलेमेस तो निघालेला आहे. आणि यरुशलेममध्ये त्या आसमानतात, यरुशलेमच्या आसमानतात वलांडण्यासाठी जमलेले हजारो लाखो यहुदी येशूला बघतात. येशूला त्या गाढवावर पहिले वस्त्र टाकतात, येशूला त्याच्यावर बसवतात आणि त्याच्या मार्गामध्ये झावळ्या टाकतात. आपल्या हातात झावळ्या आहे आणि जिथे ते गाढवाचं शिंगरू पाय ठेवत आहे त्या जागेवर आपल्या वस्त्राच्या पायघड्या करून ते त्याच्या मार्गावर आथरीत आहे. जसं एक रेड कार्पेट आताच्या जमान्यात टाकण्यात येतं की त्या गाढवाचा पायाचे पाय देखील धुळीला लागू नये म्हणून त्याचं वेलकम त्यांच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या ऐपतीनुसार त्यांना जे काही शक्य आहे, जे काही ते करू शकतात, जे काही साधनं त्यावेळेस उपलब्ध आहे त्याद्वारे येशूचं वेलकम ते करत आहे, येशूचा सन्मान ते करत आहे, येशूचा जयजयकार करत आहे. येशूला होसाना म्हणून ते उंच स्वराने तिथे आरोळ्या ते मारत आहे. आणि इमॅजिन करा, लाखो हजारो यहुदी लोक जेव्हा असं ओरडत असेल तेव्हा तो आवाज कसा असेल, किती मोठा असेल. त्यावेळेचे लोक ना जोरात बोलायचे, तेव्हा हे असे मायक्रोफोन नव्हते, जोरात बोलावंच लागायचं कारण सगळ्यांना ऐकू येईल. येशू देखील 5,000 ते जेवणाच्या दृष्टांतात आम्ही बघतो, डोंगरावरचे प्रवचन बघतो. येशू जेव्हा बोलत असेल कसं काय एवढ्या लोकांना ऐकू येत असेल, म्हणजे येशू जोरात बोलत असेल, उंच स्वराने बोलत असेल, बोलत असला पाहिजे. म्हणून ह्यांना सवय आहे जोरात बोलायची, जोरात ओरडायची, जोरात सर्व काय करायचे. ते म्हणत आहे होसाना, होसाना, आमचा उद्धार कर. ते म्हणतात वी प्रे, सेव अस नाव. अशा आनंदाने, उच्च स्वराने प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद असो, अशा आरोळ्यांनी सर्व परिसर दुमदुमत आहे. प्रभू येशू यरुशलेममध्ये प्रवेश करत आहे. आजच्या दिवशी विजयाने प्रवेश करत आहे. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही घटना आपाप किंवा योगायोगाने घडलेली नाही, ही जाणून बुजून आणि हेतू पुरस्कार येशूने केलेली, बुद्धी पुरस्कार येशूने ही घटना केलेली आहे. ही पूर्वनियोजित आहे. असं येशू फिरत फिरत चालत चला आज इथे जाऊन येऊ असं झालेलं नाही. आज जे लाखो यहुदी लोक, हा प्रचंड जनसमुदाय, आज हा ओरडणारा,
ओसंडून वाहणारा आनंद आज क्षणभंगूर आहे. त्यांचा आजचा जयघोष एक आठवड्यामध्ये तीव्र निषेधात त्याचं रूपांतर. आज जे झावळ्या घेऊन उंच स्वराने बोलत आहे, आज यहोवाला म्हणत आहे, आनंदाने म्हणत आहे, एक आठवडा पण होणार नाही. त्याचं रूपांतर, तोच आवाज, तोच स्वर, पण तीव्र निषेध येशूचा करणार आहे. येशूला माहिती आज ह्या राजाला राजासनावर बसवा असे ओरडणारे उद्या त्याला वधस्तंभाला खिळा अशा आरोळ्या मारणार आहे. आज येशूचा जयघोष करणारे उद्या येशूची छेदू करणार आहे. अशा आरोळ्या ते मारणार आहे. आज वस्त्रांच्या पायघड्या पसरणारे उद्या पिलातासमोर म्हणणार आहे, याची वाट लावा, याची वाट लावा, असा आग्रह ते करणार आहे. आज हातामध्ये झावळ्या धरणारे उद्या सोटे आणि काठ्या धरणार आहेत. आज आमचा राजा म्हणणारे उद्याला वधस्तंभी खिळा असं म्हणणार आहे. आज होसान्ना म्हणणारे उद्या ह्याचे रक्त आम्हावर व आमच्या लेकर बाळावर येऊ द्या असे म्हणणार आहेत. आज ज्यांच्या हातामध्ये झावळ्या आहेत, ढाळ्या आहेत, उद्या त्यांच्या हातामध्ये पैसे असणार आहेत आणि जे पैसे ते घेत आहेत ते ह्यासाठी घेणार आहेत की त्यांना ओरडून साक्ष द्यायची आहे की त्या बरपाला सोडा आणि येशूला खिळा. आज झावळ्या हाती असणार आहे, उद्या रात्रीतून त्यांच्या हातामध्ये पैसे असणार आहेत. येशूला हे माहिती आहे. येशूला हे माहिती आहे. आजपर्यंत शास्त्री पुरुषांचा व्यक्त न झालेला राग, जो राग त्यांच्या आतल्या आत घुसमुटत आहेत, आतल्या आत द्वेषाचा अग्नी पेटत आहेत, त्या अग्नीमध्ये येशू हरपळून निघणार आहे हे त्याला माहिती आहे. त्याची त्याला पूर्ण कल्पना आहे. ज्यांनी त्याच्या पित्याविषयी म्हणजे देवबापाविषयी शिक्षण दिलं, आज पण ते शिकवत आहे, तेच त्याच्या लेकराला त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी रात्रीतून पैसे वाटणार आहेत. तेच त्याच्यातील येशूच्या शिष्यापैकी एकाला 30 चांदीचे शिक्के देणार आहे येशूला धरून देण्यासाठी. आपलेच गद्दार दुसरे कोणी नव्हते. ज्यांच्यासाठी येशू आला त्यांनीच येशूला मारला, दुसरे कोण आले नाही. आणि या सर्व गोष्टी येशू ही वस्तुस्थिती यरूशलेम मध्ये प्रवेश करताना तो त्याच्या मनात असेल. आणि ही योजना येशूने का राबविली तरी पण त्याला सर्व माहित आहे, सर्व गोष्टीची कल्पना आहे. आणि बरोबर त्याला त्या गाढवीचं शिंगरावरच बसून येण्याची का गरज पडली? पाय पाय पण येऊ शकला असता, घोड्यावर घोडा मागू शकला असता. गाढवाचं शिंगरूर मागवलं कारण की आम्ही भविष्यवाणी जो शास्त्रलेख होता
जखर्याने त्याच्या पुस्तकात दिला, ती भविष्यवाणी तो शास्त्र पूर्ण व्हावा म्हणून त्याने त्या गाढवीच्या पिलाला, ज्याच्यावर कधी कोणी बसलं नाही, त्याला उपयोगात आणला. इर्मया, एझेकिएल यांच्या ग्रंथ जर आम्ही वाचता त्यामध्ये दिसून येतं की सामान्य लोकांना ते शिक्षण पटवून देण्यासाठी, त्यांचा संदेश समजून सांगण्यासाठी, त्यांची शिकवण देण्यासाठी हे संदेश ते काय करत असे? हे संदेश ते नाट्यपूर्ण तंत्राचा वापर, पद्धत अवलंबून करत असे. नाट्य पद्धतीने ते लोकांना सांगत होते त्या काळामध्ये, जेणेकरून ते नाटक पाहिल्यावर लोकांच्या स्मरणात हजारो वर्ष राहील. अशा पद्धतीने हे भविष्य वक्ते लोकांशी संवाद साधत होते, लोकांना ते शिकवत होते. उदाहरणार्थ आम्ही बघतो, शल्मोन राजानंतर इस्रायल राज्याचे 2 भाग होतील आणि दावीद वंशाकडे फक्त 2 वंश येतील आणि यरोबामाकडे 10 वंशज राहतील. ही ईश्वरी योजना सांगताना संदेश त्यांनी काय केला असेल? तेव्हा त्यांनी काय केलं? नवीन वस्त्राचे 12 तुकडे केले, त्यापैकी 10 तुकडे यरोबामास घेण्यास सांगितले. नाट्य पद्धतीने करून दाखवलं, उदाहरण देऊन सांगितलं. अन्य देवांच्या मागे लागून इस्रायल लोक कशी कुचकामी झाले आहेत हे कटू सत्य सांगताना इर्मया संदेश त्याने काय केलं? त्याने आपला नवीन कमरबंद काही दिवस फरात नदीच्या काठाच्या कबारीत जाऊन पुरला. नाट्यपूर्ण पद्धतीने भविष्य वक्ते प्रजेला, देवाच्या लोकांना सांगत होते. याचप्रमाणे आज यरूशलेममध्ये जमलेले लाखो लोकांना येशू जर बोलला असता त्यांना कळलं नसतं. पुष्कळांना तिथे कोपऱ्यातल्या तर माहीतच नसतं काय चालू आहे. म्हणून येशूने देखील नाट्य पद्धतीचा उपयोग या ठिकाणी केला. त्याने गाढवाचं शिंगरू घेतलं आणि त्या शिंगरावर बसून तो एक प्रकारे जात आहे. लोक ओरडत आहे, झावळ्या घेऊन त्याला जय जयकार करत आहे. त्याच्या मार्गावर झावळ्या आणि वस्त्राच्या पायघड्या करून ते टाकत आहे. ही नाट्यपूर्ण परिस्थिती येशूने मुद्दामून निर्माण केली की आज हजारो वर्षानंतर सगळ्यांच्या लक्षात राहील. येशूची समजून सांगण्याची पद्धत, जसं 5 भाकरी 2 माशाच्या वेळेस बरोबर त्याने त्या घेतल्या. येशूने जर ठरवलं असतं तर कुठून बी जेवण आलं असतं. का बरं त्या पोराला बोलवलं, त्या मुलाला बोलवलं आणि त्याच्याकडे काय विचारलं? त्याच्या 5 भाकरी 2 मासे घेतले, कारण ते स्मरणात राहावं लोकांच्या. तो पाण्याचा द्राक्षरस का बरं? येशूने नुसतं सांगितलं असतं द्राक्षरस तिथे 6 भरून गेले असते, पण तो त्यात पाणी भरा. येशू हे दाखवत आहे, नाट्यपूर्ण पद्धतीचा अवलंबन करून आम्हाला शिकवत आहे. त्यावेळेस त्या लोकांना दाखवत आहे की बघा, जो भविष्य तुमच्या ग्रंथात दिलेला आहे, जखर्याच्या द्वारे जो येणारा राजा आहे तो गाढवाच्या शिंगरावर बसून येणार आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो मी आहे. चांगल्या रीतीने त्यांना समजावं म्हणून त्या पद्धतीचा अवलंबन त्या ठिकाणी येशू करत आहे. लाखो लोकांना ती गोष्ट कळली, लाखो. ज्या मशिहाची तुम्ही शतके वाट पाहत आहे तो मी आहे. हा मी जो राजा आहे तो विध्वंस करणारा नाही, विनाश करणारा नाही. तर मी नम्र आहे, मी शांत आहे, मी सौम्य आहे, मी लीन आहे, असा मी राजा आहे हे तो सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने यरूशलेममध्ये प्रवेश करण्यास पहिले कारण हे आहे की ज्या मसीहाचे ते आतुरतेने वाट पाहत आहे त्या संपूर्ण यहुदी देश बांधवांना सांगायचे आहे की येणारा अपेक्षित मसीहा मी आहे. पण आज दुर्दैवाने अजून ते विश्वास ठेवत नाही. ते अजून त्याची वाट पाहते पहिल्यांदा येण्याची. पण त्यांनी त्यांच्याच
भविष्य ग्रंथातून, त्यांच्याच धर्मग्रंथातून जी भविष्यवाणी जखर्याने केली त्याच्यातून त्यांनी सांगून दाखवली. कुठे गेले यांचं ज्ञान? मग कुठे गेले शास्त्री, कुठे गेले परुषी? त्यांना कळू नये की आपल्याच धर्मग्रंथात लिहिलेलं आहे येणारा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येणार आहे. हे समजलं नाही. बघा, नुसती माहिती असून चालत नाही बरं का. पवित्र आत्म्याद्वारे हे समजणं देखील महत्वाचं. आमच्यापेक्षा खूप शिकलेले लोक आहे जगात, खूप चांगले लोक आहेत, चांगला मोरल कॅरेक्टर असणारे लोक आहे आमच्यापेक्षा पण चांगले आहेत. पण देवाने आम्हाला निवडलं. काय आमच्यामध्ये काय तीर मारले आम्ही? काय केलं आमच्या बापदादांनी असे काय आम्हाला निवडलं? विचार करूया. असं कोणतं सत्कार्य आम्ही केलं येशूसाठी की येशूने आम्हाला निवडलं, आमचं तारण केलं, आमचा विश्वास टाकला. आणि आता मी जे बोलत आहे ते देवाचं वचन आम्हाला समजण्यासाठी पवित्र आत्म्याची जोड दिली, ते समजावं. पुष्कळांना समजत नाही, या शास्त्र्यांना समजलं नाही. ज्यांना शब्द ठाऊक आहे त्यांच्या धर्मग्रंथाचा जखर्या कोण आहे, त्यांनी भविष्यवाणी काय केली, येणारा मसीहा शिंगरावर येणार आहे गाढवीच्या, हे त्यांना माहिती होतं. पण जेव्हा येशू तिथे येत आहे त्यांना समजलं नाही. काय फायदा त्या शिक्षणाचा? म्हणून जोपर्यंत देवाचा आत्मा चालवित नाही सर्व व्यर्थ आहे. देवाचा आत्मा असणं, पवित्र आत्माद्वारे चालविणं जाणं, ह्या खऱ्या ख्रिस्ती प्रत्येक गोष्टीमध्ये. दुसरी गोष्ट येशू म्हणतो की हा सर्व यरूशलेममध्ये जो आनंद सोहळा आहे त्याचा आदर, जयघोष, स्तुती, उत्साह हा भावनेने भरलेला सर्वांचा प्रसंग आहे. सामान्य लोक आनंदाने बेहोश होऊन होसांना होसांना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद होतो, अशा आरोळ्या सामान्य लोक तिथे मारत आहेत. त्याच गर्दीमध्ये, त्याच झावळ्या घेतलेल्या लोकांमध्ये, त्याच जनसमुदायामध्ये शास्त्री आणि परुषी मत्सराने तापलेले, पछाडलेले येशूच्या नाशाचा कट राजत आहे, कुचबुच करत आहे. जसं गव्हामध्ये निधन दिसतं सर्वसारखं, पण जेव्हा त्याला फळ येते तेव्हा समजतं हे गहू आहे आणि हे निधन आहे. येशूलाही विचारलं की प्रभूजी काय करायचं आहे निधनाचं, कापून टाकू का? येशू म्हणतो नाही, कापू नका. तुम्ही ते निधन कापायला गेले तर चुकीने गहू पण कापाल, म्हणून त्यांना तसंच ठेवा. न्यायाच्या दिवशी ज्यांना गहू लागलेले आहे ते कोठारात साठवले जातील आणि जे निधन आहे ते जाळण्यास पाठवलं जाईल, म्हणजे नरकात पाठवलं जाईल. आणि या ठिकाणी आम्ही गहू तोच दाखला जो येशूने सांगितला तो दिसत आहे. हे सगळे होसांना म्हणून जसे त्याला संबोधत आहे, जय जयकार करत आहे, त्याच गर्दीमध्ये मत्सराने पेटलेले, पछाडलेले, येशूला धरून देण्यासाठी वाट पाहत असलेले शास्त्री आणि परुषी आहेत, ज्यांनी उलट समजून सांगायला होतं अरे हाच तो मसीहा आहे, ह्याच्याविषयी आमच्या ग्रंथात लिहिलेला आहे, असं सांगण्याच्या ऐवजी गट आणि कारस्थान करतात येशूला पकडण्यासाठी, खोटे साक्षीदार उभे करतात. त्याच्याच मधले लोक येशूचेच अनुयायांना रात्रीतून पैसे देऊन फितवतात आणि हे पण विकले जातात, काही पैशांसाठी विकले जातात. ज्या येशूने त्याच्या सेवा कार्यात तुम्हाला बरं केलं, तुमच्या गरजा पुरवल्या, तुमच्यासाठीच तो आला. खरं तर इस्रायलासाठी आला, देवाकडे नेण्यासाठी त्यांना आला, भविष्य पूर्ण करण्यासाठी आला, आशीर्वादित करण्यासाठी आला. त्यालाच पैसे घेऊन धरून देण्यात आणि झोल लुटारू, ज्याने रेप केले, ज्याने दरोडे टाकले, ज्यांनी तुमची लुटमार केली, त्याला सोडा म्हणतात. येशूच्या बरोबर बरब्बाची तुलना करतात, म्हणजे येशूपेक्षा बरब्बा चांगला आहे असं सांगतात. हे पैसे बोलायला लावतात. विकले गेले
आणि एवढे बोलून थांबत नाही, ते म्हणतात ह्याचं रक्त आमच्यावर, आमच्या मुलं बाळांवर येऊ असं म्हणतात.